जय हिंद मित्रांनो, मी महेश कोरे, संचालक एम.के स्टडी पॉइंट अँड फिजिकल अकॅडमी गोंदिया. तर आज आपण मागे 2024ला झालेल्या पोलीस भरतीतील सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हटला तर गणित विषयातील वयवारी हा घटक आहे. तर या घटकावर 2024ला आलेले सगळे जेवढे काही प्रश्न असतील, त्या सगळ्या प्रश्नांचं आपण सविस्तर विश्लेषण या ठिकाणी पाहणार आहोत. तर चला सुरुवात करूया आपण. वयवारी या घटकाला या ठिकाणी आपण सुरुवात करू. तर या ठिकाणी वयवारी हा जो घटक आहे, या घटकावर आधारित आपल्याला त्या ठिकाणी काय पाहायचे आहेत, तर सगळे प्रश्न त्या ठिकाणी पाहायचे आहेत. तर या ठिकाणी पहिला प्रश्न लक्षात घ्या. पहिला प्रश्न या ठिकाणी आहे, आज रोजी राजू, सुनील व अरुण यांच्या वयाची बेरीज 77 वर्ष आहे. तर 3 वर्षापूर्वी त्यांच्या वयाची बेरीज किती होती? या पद्धतीनं प्रश्न आहे. मग या ठिकाणी राजू, त्याच्यानंतर सुनील, त्याच्यानंतर अरुण या तिघांच्या आजच्या वयाची बेरीज या ठिकाणी दिलेली आहे एकूण 77 वर्ष. तर 3 वर्षापूर्वी मग या ठिकाणी व्यक्ती पाहिला आपण तर 1, त्याच्यानंतर 2, त्याच्यानंतर 3 हे 3 लोक आहेत. 3 वर्षापूर्वीचं वय म्हटलं तर 3 वर्षापूर्वी त्यांचं वय एकूण किती कमी होईल? तर 3 लोक आहेत 3 वर्षापूर्वी, याचाच अर्थ 9 वर्ष कमी होईल. म्हणजेच आजच्या वयातून आपल्याला काय करायला लागेल, तर आजच्या वयातून आपल्याला 3 वर्षाची काय करायला लागेल, तर वय वजा करायला लागेल. मग या ठिकाणी 3 वर्षाची वय आपण वजा केलं, याचाच अर्थ 77 मधून जर 3 लोकांचे 3 वर्षापूर्वीचे वय म्हटलं तर ते एकूण 9 होईल. मग या ठिकाणी 77 मधून 9 गेले, 17तून 9 गेले तर 8, त्याच्यानंतर 6, म्हणजेच या ठिकाणी 3 वर्षापूर्वी त्या तिघांचं वय किती असेल? 68 असेल. आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये योग्य उत्तर दिलेलं आहे. तर या पद्धतीनं पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला काढता येईल. दुसरा प्रश्न बघा. 2 भावाच्या वयाचे गुणोत्तर 5ला 6 आहे व त्यांच्या वयाची बेरीज 88 आहे. तर मोठ्या भावाचं वय किती? या ठिकाणी लक्षात घ्या मित्रांनो, दोघे भाऊ आहेत. एक लहान भाऊ असेल, त्याच्यानंतर एक मोठा भाऊ असेल. निश्चितच ज्याचं प्रमाण जास्त तो मोठा भाऊ असेल. म्हणजेच लहान भावाचं प्रमाण आपण समजलं 5 आणि मोठ्या भावाचं प्रमाण समजलं आपण 6. मग या ठिकाणी याचं प्रमाण समजलं 5, याचा अर्थ याचं वय समजा 5x आणि मोठ्या भावाचं वय समजू आपण 6x. याला जर तुम्हाला एकदा जर प्रॅक्टिस झाली तर तुम्ही तोंडी सुद्धा त्या ठिकाणी काढू शकता. पण प्रत्येक विद्यार्थ्याला समजायला पाहिजे या दृष्टीनं मी त्या ठिकाणी पद्धतीनुसार सांगत आहे. मग दोन्ही भावाच्या वयाची बेरीज याचाच अर्थ 5x + 6x बरोबर काय होईल? 88 होईल. मग 5 आणि 6 11x बरोबर 88. याचाच अर्थ यानुसार आपल्याला x ची किंमत काढता येईल 88 भागीला 11. म्हणजेच या ठिकाणी x बरोबर काय होईल, तर 11 8 88. या ठिकाणी x ची किंमत काय निघाली? 8 निघाली. आता लहान भावाचं वय जर तुम्हाला काढायचं असेल तर 5x मध्ये काय करा, x ची किंमत काढा, ठेवा. म्हणजे या ठिकाणी 5 8 40 ही काय असेल, तर लहान भावाचं वय असेल. आणि मोठ्या भावाचं वय म्हटलं तर 6 गुणिला 8, म्हणजेच या ठिकाणी 48 वय ही कोणाची असेल? मोठ्या भावाची असेल. या ठिकाणी मोठ्या भावाचं वय विचारलेलं आहे. तर या ठिकाणी 48 वर्ष पर्याय क्रमांक 1 हा काय असेल? आपलं उत्तर असेल. प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस आयुक्त 2024ला या ठिकाणी हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. पुढील प्रश्न बघा. पुढील प्रश्न आहे, 3 भावाच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3ला 4ला 6 आणि त्यांच्या 4 वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज जर 90 वर्ष आहे, तर 4 वर्षानंतर मधल्या भावाचं वय किती? या पद्धतीनं प्रश्न आहे. प्रश्न विचारलेला आहे SRPF गट क्रमांक 3 जालना पोलीस सिपाही भरती 2024ला या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. या ठिकाणी आजच्या वयाचं बेरीज गुणोत्तर त्या ठिकाणी दिलेलं आहे. 3 भाऊ आहेत. फॉर एक्झाम्पल समजा A, B आणि C हे तिघे भाऊ आहेत. याचं गुणोत्तर 3 दिलेलं आहे.
बीचं गुणोत्तर आपण 4 समजू आणि सीचं गुणोत्तर या ठिकाणी 6. हे गुणोत्तर केव्हाचे आहे तर या ठिकाणी हे गुणोत्तर आजचे आहे. म्हणजे आजचं वय त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो 3x, 4x आणि 6x. मात्र 4 वर्षांनंतर त्यांच्या वयाची बेरीज 90 दिलेली आहे. म्हणजेच या ठिकाणी 3 भाऊ आहेत 4 वर्षांनंतर. याचाच अर्थ त्या ठिकाणी 12 वर्ष आपल्याला 90 मधून काय करावं लागेल, कमी करावं लागेल. तेव्हा आपल्याला काय मिळेल तर आजचे वय मिळेल. आजचे तिघांचे वय जर पाहिलं आपण 3चे वय तर या ठिकाणी 90 वजा काय होईल 12. याचाच अर्थ या ठिकाणी त्यांचं आजचं एकूण वय असेल 78 वर्ष. या पद्धतीने आपल्याला लक्षात घेता येईल. मग 78 वर्ष एकूण आजचं वय मिळालं आणि यांच्या प्रमाणानुसार तिघांच्या वयाची बेरीज म्हटलं तर 3x, 4x आणि 6x बरोबर आपल्याला काय लिहिता येईल तर 78 लिहिता येईल. मग 3 आणि 4 7, 7 आणि 6 13, 13x बरोबर काय होईल 78. याच्यानुसार आपल्याला x बरोबर 78 भागीला काय होईल 13. मग 13 सक 78. या ठिकाणी x ची किंमत काय निघाली आपली 6 निघाली. आता याच्यानुसार आपल्याला जे प्रश्न विचारलेले आहेत ते आपल्याला काढता येईल. मग या ठिकाणी 3x आहे. याचाच अर्थ लहानाचं वय 3 गुणिला 6 म्हणजेच या ठिकाणी 18 वर्ष. मधल्याचं वय 4x याचाच अर्थ 4 गुणिला 6 म्हणजे या ठिकाणी 24 वर्ष. आणि सर्वात मोठ्याचं वय आहे 6x याचा अर्थ 6 गुणिला 6 म्हणजे या ठिकाणी किती झालं 36. मग या ठिकाणी प्रश्न काय विचारला आहे तर 4 वर्षांनंतर या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे 4 वर्षानंतर मधल्या भावाचं वय किती. मग या ठिकाणी 4 वर्षानंतर म्हटलेलं आहे तर या ठिकाणी काय होईल तर मधल्या भावाचं वय मिळालं आपल्याला 24. या ठिकाणी ऍक्च्युअल मध्ये पर्याय 24 दिलेला आहे. म्हणजेच हे 24 वय आपल्याला केव्हाचं झालं तर आजचे झाले. जर 4 वर्षानंतर म्हटलं तर याच्यात 4 प्लस केलं तर या ठिकाणी 28 यायला पाहिजे होतं. तर या ठिकाणी पर्यायानुसार मधल्या भावाचं वय हे किती असेल तर ते असेल 24 वर्ष. तर या पद्धतीने आपल्याला उत्तर काढता येईल. पुढील प्रश्न बघा. पुढील प्रश्न आहे आई वडील मुलगा यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 4 ला 5 ला 1 आहे. जर आई मुलापेक्षा 21 वर्षांनी मोठी असेल तर आजचे वडिलाचं वय किती. या ठिकाणी 3 लोक आहेत. या ठिकाणी वडील आहेत, त्याच्यानंतर आई आहे, त्याच्यानंतर मुलगा आहे. हे 3 वेगवेगळे लोक या ठिकाणी आहेत. मग या ठिकाणी वडील सगळ्यात मोठे म्हणजे यांचं प्रमाण घेऊ आपण 5. आई त्याच्यापेक्षा लहान म्हणजे 4 आणि मुलाचं वयाचं प्रमाण घेऊ आपण 1. मग या ठिकाणी वडिलाचं वय आपण समजू जर एक्स फॉर्मॅट मध्ये ठेवलं तर 5x. आईचं वय होईल 4x आणि मुलाचं वय होईल 1x. याचाच अर्थ x तुम्हाला म्हणता येईल. जर आई मुलापेक्षा 21 वर्षांनी मोठी असेल हा मुद्दा लक्षात घ्या. याच्यावरून आपल्याला काय काढता येते तर या ठिकाणी आपल्याला x ची किंमत काढता येते. मग आईचं वय आहे 4x. या 4x मधून जर x आपण मायनस केला तर हा मुलगा आणि आई यांच्या वयातील फरक आपल्याला 21 मिळेल. मग या ठिकाणी 4x मधून x गेला तर किती उरलं 3x बरोबर काय होईल तर 21. मग x बरोबर म्हटलं तर 21 भागीला काय होईल तर 3 म्हणजेच या ठिकाणी काय होईल तर 7 त्रिकी 21. याचा अर्थ x बरोबर काय मिळालं आपल्याला 7 मिळालं. मग या ठिकाणी आपल्याला कोणाचं वय विचारलेलं आहे वडिलाचं वय विचारलेलं आहे. याचाच अर्थ वडिलाचं वय किती आहे तर 5x आहे. 5x म्हणजेच काय तर 5 गुणिला x च्या ठिकाणी काय ठेवू आपण 7 ठेवू. याचाच अर्थ 5 7 35 वर्ष ही काय झाली तर वडिलाचं वय झाले. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 मध्ये आपल्याला वडिलाचं वय एकूण किती मिळेल तर 35 वर्ष त्या ठिकाणी पाहायला मिळेल. या पद्धतीनं आपल्याला आई वडील किंवा मुलगा या तिघांचं वय त्या ठिकाणी आपल्याला काढता येईल. तर चला पाहूयात आपण पुढील प्रश्न. पुढील प्रश्न आहे या ठिकाणी विराज आणि त्याच्या आईच्या वयाची बेरीज 36 वर्ष आहे. 4 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 1 ला 4 होईल तर विराजचे आजचे वय किती. या पद्धतीने प्रश्न विचारलेला आहे. तर विराज त्याच्यानंतर आई
या दोघांच्या वयाची जर बेरीज पाहिला आपण, तर या ठिकाणी आजचं वय दिलेलं आहे त्यांचं 36 वर्ष. आईच्या वयाची बेरीज किती आहे? 36 वर्ष आहे. 4 वर्षांनंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर त्या ठिकाणी किती होईल? तर त्या ठिकाणी होईल 1,03,000. तर विराजचे आजचे वय किती? मग 4 वर्षांनंतर म्हटलं, तर या ठिकाणी 4 वर्षांनंतर म्हणजेच या ठिकाणी 2 लोक आहेत. याचा अर्थ 4 गुणिले 2 म्हणजे आजच्या वयामध्ये एकूण कितीने वाढ होईल? तर 8 ने वाढ होईल. म्हणजे 4 वर्षांनंतर त्या ठिकाणी दोघांचं वय जर आपण पाहिलं, तर त्या ठिकाणी किती होईल? तर 36 अधिक 8 म्हणजेच या ठिकाणी 44 काय होईल? वय होईल. 44 वर्ष ही दोघांची 4 वर्षानंतरची वय झाली. मग या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे? तर 4 वर्षानंतरचं गुणोत्तर दिलेलं आहे. मग 4 वर्षानंतर विराजचं वय काय होईल? किंवा गुणोत्तर काय दिलेलं आहे? 1,03,000. याचा अर्थ विराजचं वय एक्स म्हणा आणि आईचं वय तुम्ही 3x म्हणा. याचाच अर्थ 4 वर्षानंतर x अधिक 3x बरोबर 4 वर्षानंतर दोघांच्या एकूण वयाची बेरीज आहे 44. याचाच अर्थ x अधिक 3x म्हणजे 4x बरोबर काय होईल? 44. याच्यावरून आपल्याला x ची किंमत काय काढता येईल? तर या ठिकाणी x ची किंमत निघेल आपली 11. तर या ठिकाणी x बरोबर काय होईल? 11 होईल. मग x बरोबर 11 निघालं, तर याच्यावरून विराजचं आजचं वय तुम्हाला काढता येईल. याचं वय आहे 1 आणि 1 ची किंमत निघाली आपली 11. म्हणजे या ठिकाणी 11 वर्ष हे विराजचं वय निघालं. त्याच्यानंतर आईचं वय म्हटलं, तर या ठिकाणी 3 गुणिले x याचा अर्थ 11 म्हणजे 33 वर्ष या ठिकाणी काय निघालं? तर आईचं वय निघालं. या ठिकाणी विराजचे आजचे वय विचारलेलं आहे. मग आजचं वय या ठिकाणी काय निघेल? तर या ठिकाणी निघेल 11 वर्ष. ही काय झालं? आजचं वय झाली. तर या पद्धतीनं तुम्हाला त्या ठिकाणी या प्रश्नाचे उत्तर काढता येतं. वयवारी हा घटक जरी तुम्हाला थोडासा कठीण वाटला, पण एकदा जर तुम्हाला स्टेप समजली किंवा प्रश्नाचं स्वरूप समजलं, तर तुम्हाला नक्की त्या उदाहरणाचं उत्तर काढता येतो. हे मात्र लक्षात घ्या. चला पुढील प्रश्न पाहूयात आपण. पुढील प्रश्न आहे, वडिलाचे वय मुलाच्या वयाच्या 9 पट आहे. त्याच्यानंतर 15 वर्षानंतर त्यांच्या वयाचे 3 पट असेल, तर आजचे वडिलाचं वय किती? मग वडिलाचं वय मुलाच्या वयाच्या 9 पट आहे. याचाच अर्थ मुलाचं वय तुम्ही समजून घ्या. मुलाचं वय आपण काय मानलं? तर x मानलं. त्याच्यानंतर वडिलाचं वय म्हटलं तुम्ही, तर वडिलाचं काय आहे? 9 पट आहे. याचा अर्थ 9x होईल. त्याच्यानंतर 15 वर्षांनंतर 15 वर्षांनंतर म्हणजेच काय? तर 15 वर्षांनंतर या ठिकाणी मुलाचं वय किती होईल? 15 वर्षानंतर मुलाचं वय होईल x अधिक 15. मग या ठिकाणी वडिलाचं वय सुद्धा काय होईल? तर 9x अधिक 15 या पद्धतीनं आपल्याला करता येईल. मग आता या ठिकाणी म्हणत आहे, की 15 वर्षानंतर 3 पट असेल. याचाच अर्थ या ठिकाणी वडिलाचं वय 9x अधिक 15 हा झालं किती वर्षानंतर? तर 15 वर्षानंतर बरोबर या ठिकाणी x अधिक 15 हे काय असेल? मुलाचं वय असेल. पण मुलाचं वय हे 3 पट असेल. याचाच अर्थ इंटू 3 करता येईल. मग या ठिकाणी 9x अधिक 15 बरोबर या ठिकाणी 3x अधिक 15 तिरिक 45 याच्यावरून आपल्याला x ची किंमत काढता येईल. मग 9x मायनस 3x बरोबर 45 वजा काय होईल? इकडे गेलं तर 15. याचाच अर्थ 6x बरोबर काय होईल? तर 45 मधून 15 गेले, किती उरले? 30. याचाच अर्थ x बरोबर 30/6 म्हणजेच या ठिकाणी 6 पंचे 30. याचाच अर्थ x ची किंमत काय मिळाली आपल्याला? 5 मिळाली. तर वडिलाचं वय किती? मग या ठिकाणी वडिलाचं वय या ठिकाणी 9x होतं. याचाच अर्थ 9 गुणिले 5 म्हणजे या ठिकाणी 45 वर्ष हे कोणाचं वय मिळेल आपल्याला? वडिलाचं वय मिळेल. आणि मुलाचं जर वय विचारलं असतं, तर या ठिकाणी x बरोबर काय मिळालं होतं? 5. याचाच अर्थ या ठिकाणी आपल्याला मुलाचं आणि वडिलाचं देखील वय त्या ठिकाणी आपल्याला काढता येईल. तर उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 45 वर्ष. तर या पद्धतीने आपल्याला याचं उत्तर काढता येईल. पुढील प्रश्न बघा. पुढील प्रश्न आहे, जय हा विजयपेक्षा 5 वर्षांनी लहान आहे.
या दोघांच्या वयाची बेरीज 25 वर्ष आहे. तर जयचे वय किती? या ठिकाणी जय आणि त्याच्यानंतर विजय हे 2 लोक आहेत. निश्चितच या ठिकाणी जय हा विजयपेक्षा 5 वर्षांनी लहान आहे. याचाच अर्थ विजय हा 5 वर्षांनी काय आहे? मोठा आहे. मग ह्या दोघांच्या वयांची बेरीज जर 25 वर्ष दिलेली असेल, 5 वर्षांनी मोठा आहे, याचा अर्थ वर्ष 5 मोठे हे वजा करा. याचाच अर्थ 20 हे दोघांचं काय झालं? अर्ध-अर्ध वय झालं. मग या ठिकाणी हे जे 5 आपण वजा केलेत, तर हे 5 जो मोठा आहे त्याच्या वयामध्ये आपल्याला काय करायचं आहे? तर या ठिकाणी प्लस करायचं आहे. म्हणजेच 20 वर्ष हे दोघांचं वय आहे. याचा अर्थ एकाचं वय 10 वर्ष तुम्ही म्हणू शकता. म्हणजेच या ठिकाणी जयचं वय 10 वर्ष आणि विजयचं वय 10 वर्ष. मग याच्यामध्ये जय हा विजयपेक्षा 5 वर्षांनी लहान आहे. याचाच अर्थ विजय हा 5 वर्षांनी काय असेल? मोठा असेल. याचाच अर्थ या ठिकाणी विजयचं वय 15 आणि जयचं वय किती? 10. काय प्रश्न आहे? तर जयचे आजचे वय किती? तर मग या ठिकाणी जयचं वय आपल्याला मिळालं 10. पर्याय क्रमांक 3 ला या ठिकाणी आपल्याला उत्तर दिलेलं आहे. तर या पद्धतीनं जय आणि विजय ह्या दोघांचं आपल्याला वय या ठिकाणी काढता येईल. तर या ठिकाणी पुढील प्रश्न बघा. पुढील प्रश्न आहे एकदम साधा आणि सोपा आहे. मुलाच्या वयाची दुप्पट त्याच्या वडिलाच्या वयात मिळवली तर त्यांच्या वयाची बेरीज 70 होते आणि वडिलाच्या वयाची दुप्पट त्याच्या मुलाच्या वयात मिळवली तर वयाची बेरीज ही 95 होते. तर वडिलाच्या मुलाचं वय किती? वडिलाचे वय आणि मुलाचे वय किती? प्रश्न विचारलेला आहे वर्धा पोलीस शिपाई भरती 2024 ला. एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, प्रश्न पाहिल्यानंतर थोडासा तुम्हाला अवघड किंवा किचकट वाटेल, पण एकदम साधा आणि सोपा आहे. जर एखाद्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला ऑप्शनवरून काढता येत असेल, तर नक्की काढून घ्यायचा. कारण आपल्याकडे तेवढा वेळ मुळातच नसतो. तर या ठिकाणी बघा, सुरुवातीला मी ऑप्शनवरून तुम्हाला कसं काढायचं ते सांगतो या प्रश्नाचं उत्तर. नंतर मग मी बाय मेथडने सांगतो. तर या ठिकाणी लक्षात घ्या, काय म्हणत आहे या ठिकाणी मुलाचे वय दुप्पट केले तर त्यांची बेरीज किती येते? 70 येते. आणि जर वडिलाचं वय दुप्पट केलं तर त्या ठिकाणी त्यांच्या वयाची बेरीज ही 95 येते. आता पर्याय क्रमांक 1 बघा. याच्यामध्ये जी मोठी वय आहे ती वडिलाची वय समजा आणि लहान वय आहे ती मुलाची वय समजा. तर या ठिकाणी मुलाचं वय. मग या ठिकाणी 30 वडिलाचं वय झाली, मुलाची वय दुप्पट केली. याचा अर्थ 15 चे 30 केलं म्हणजे यांची वय किती यायला पाहिजे? 70. पण या ठिकाणी किती येत असते? 60. म्हणजे पहिला पर्याय कसा असेल? चुकीचा असेल. दुसरा पर्याय घ्या. वडिलाचं वय घेतलं आपण 30. या ठिकाणी मुलाचं वय दुप्पट केलं म्हणजे या ठिकाणी 20. याचा अर्थ 50. म्हणजे हा सुद्धा पर्याय या ठिकाणी येणार नाही. कारण याचं उत्तर यायला पाहिजे होतं आपल्याला 70 प्रश्नानुसार. मग या ठिकाणी 40 वडिलाचं वय घेतलं आणि मुलाचं वय दुप्पट म्हणजे 15चं 30. याचाच अर्थ या ठिकाणी 70 काय आलं? तर हे उत्तर आलं. म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक काय असेल? तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 40 आणि 15. 40 हे वडिलाचं वय असेल आणि 15 हे कोणाचं वय असेल? तर मुलाचं वय असेल. या पद्धतीनं ऑप्शनवरून सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी काढू शकता. याला बाय मेथड जर तुम्हाला काढायचं असेल, तर तुम्हाला बाय मेथड सुद्धा त्या ठिकाणी काढता येईल. तर या ठिकाणी बाय मेथड जर तुम्हाला काढता येईल, तर कसं काढायचं लक्षात घ्या. मग या ठिकाणी मुलाचं वय आपण मानलं, मुलाचं वय आपण मानलं किती? तर x आणि वडिलाचं वय जर मानलं आपण, तर वडिलाचं वय या ठिकाणी आपल्याला म्हणावं लागेल काय? तर त्या ठिकाणी मानू आपण y. मग या ठिकाणी वडिलाचं वयात मुलाचं वय दुप्पट केलं, याचाच अर्थ दुप्पट म्हणजे काय? 2x आणि वडिलाचं वय 1 पट. याचाच अर्थ या दोघांची बेरीज किती आली? तर 70 यायला पाहिजे. मग त्याच्यानंतर काय म्हणते? वडिलाचं वय दुप्पट केले, याचाच अर्थ मुलाचं वय 1 पट आणि वडिलाचं वय 2y. याचाच अर्थ या ठिकाणी किती यायला पाहिजे? 95. या पद्धतीने आहे. तर या ठिकाणी या दोन्ही जर समीकरणाचं आपण प्लस करायचं म्हटलं किंवा मायनस करायचं म्हटलं, तर या ठिकाणी आपल्याला काय पाहिजे? तर या ठिकाणी चल सारखे पाहिजे. चल वेगवेगळे आहेत. मग या ठिकाणी आपण काय करू? तर या ठिकाणी समीकरण 1 ला आणि हा समीकरण 2 आहे. समीकरण 1 ला काय करू आपण? 2 ने गुणू. तर या पद्धतीने आपल्याला काढता येईल. मग या ठिकाणी 2 ने गुणा किंवा मग समीकरण 2 ला सुद्धा गुणलं तरी चालेल.
मग या ठिकाणी मी समीकरण 2 ला या ठिकाणी 2 ने गुणतो, तर याचाच अर्थ 2x अधिक y बरोबर काय होईल 70. मग या ठिकाणी जर आपण पाहिलं तर काय होईल, समीकरण 2 ला गुणलं तर हा काय होईल 2x अधिक काय होईल, तर 4y बरोबर 4y बरोबर काय होईल, तर या ठिकाणी 95 दुनी जर आपण म्हटलं तर किती होतील, तर 190 या पद्धतीने आपल्याला करता येईल. मग या ठिकाणी वजा केलं, या ठिकाणी वजा केलं तर या ठिकाणी 2x 2x कॅन्सल. मग या ठिकाणी y मधून जर 4y गेले तर या ठिकाणी 3y आणि या ठिकाणी 0. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर 19 मधून जर आपण 7 वजा केलं तर काय उरतील, तर या ठिकाणी आपल्याला उरतील 120. या पद्धतीनं 3y बरोबर काय आलं, तर 120 आला. तो वजामध्ये आहे 120, पण वय हे कधी वजामध्ये राहत नाही. वय वजा काय होईल कॅन्सल. मग या ठिकाणी y बरोबर 120, तर त्या ठिकाणी डिवायडेड बाय 3 याचाच अर्थ 4 तिरी 12 म्हणजेच या ठिकाणी y बरोबर काय होईल 40 वर्ष. आणि y ही आपण कोणाचं वय मानलं होतं, तर y मानलं होतं आपण वडिलाचं वय. याचाच अर्थ वडिलाचं वय 40. मग त्याच्यानुसार आपल्याला मुलाचं वय काय काढता येईल, 15 काढता येईल. तर या पद्धतीनं या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला बाय स्टेप आणि त्याच्यानंतर ऑप्शन वरून देखील तुम्हाला काढता येईल. चला पाहूयात आपण पुढील प्रश्न. पुढील प्रश्न आहे, संगीता व सुमित्रा यांच्या वयाची बेरीज 50 वर्ष आहे. संगीताचे वय सुमित्रापेक्षा 10 वर्षांनी जास्त आहे. 20 वर्षांनी संगीता आणि सुमित्रा यांच्या वयाचं गुणोत्तर किती? मग या ठिकाणी आजचे वयाची बेरीज दिलेली आहे. तर आजचे वय या ठिकाणी संगीता, त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर कोण सुमित्रा यांच्या वयाची बेरीज एकूण किती दिलेली आहे, तर ती आहे 50. मात्र या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, संगीताचं वय सुमित्रापेक्षा 10 वर्षांनी जास्त आहे. याचा अर्थ संगीताचं वय जास्त आहे, सुमित्राचं वय कमी आहे. मग या ठिकाणी किती वर्षांनी जास्त आहे, तर 10 वर्षांनी जास्त आहे. याचा अर्थ जास्तीचे असलेले वय वजा करा. याचाच अर्थ 50 मधून 10 गेले 40. ही 40 वर्ष सुमित्रा आणि कोणाचं आहे, संगीताचं, डिवायडेड बाय 2 करा. याचा अर्थ तुम्ही म्हणू शकता सध्या 20 वर्ष हे संगीताचं वय आणि सुमित्राचं वय होईल 20 वर्ष. मग संगीताचं वय 10 वर्षांनी अधिक आहे. याचा अर्थ 10 संगीतामध्ये ऍड करा. याचाच अर्थ 30 वर्ष कोणाचं निघालं, संगीताचं वय निघालं. मग आता प्रश्न काय आहे, तर 20 वर्षांनी संगीता आणि सुमित्रा यांच्या वयाचं गुणोत्तर किती? मग 20 वर्षानंतर म्हटलं तुम्ही, तर या ठिकाणी 20 वर्षानंतर आजचं वय किती आहे, संगीताचं वय आहे त्या ठिकाणी किती, तर 30 वर्ष. आणि सुमित्राचं या ठिकाणी वय किती आहे, तर या ठिकाणी सुमित्राचं वय आहे 20 वर्ष. 20 वर्षानंतर याचाच अर्थ प्लस 20. या ठिकाणी आपल्याला काय मिळेल, 30 आणि 20 50. आणि या ठिकाणी सुमित्राचं वय होईल 20 आणि 20 40. दोन्हीचं जर प्रमाण आपण काढलं तर 0 0 कॅन्सल. याचाच अर्थ 5 ला 4 हे काय असेल, तर 20 वर्षानंतरचे गुणोत्तर राहील. तर या ठिकाणी 5 ला 4 म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हा काय असेल, आपलं योग्य उत्तर असेल. तर या पद्धतीनं प्रश्न जरी किचकट वाटला, पण तुम्हाला जर मेथडने सोडवलं तर त्याचं उत्तर नक्की येत असते मित्रांनो. प्रश्नाला घाबरायचं नसते, तर त्याला सोडवायचा असतो. हे गोष्ट त्या ठिकाणी लक्षात ठेवा. पुढील प्रश्न बघा, आई व मुलगी यांच्या वयाचे आजचे गुणोत्तर 3 ला 1 आहे. 6 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 7 ला 3 होईल. तर त्यांचे आजचे वय किती? प्रश्न विचारलेला आहे SRPF गट क्रमांक 12 हिंगोली पोलीस भरती 2024 ला. मग या ठिकाणी आई आहे, त्याच्यानंतर मुलगी आहे. यांचं केव्हाचं गुणोत्तर दिलेलं आहे, हे गुणोत्तर आहे आजचे. मग आजचे गुणोत्तर किती आहे, 3 ला 1. याचा अर्थ आपण x पण म्हणून 3 1 झालं. आईचे वय झालं x. मग हे आजचं वय आहे 6 वर्षानंतर. मग गुणोत्तर दिलेलं आहे, याचा अर्थ गुणोत्तर नेहमी भागाकारामध्ये असते. याचाच अर्थ 3x भागीला काय होईल x. 6 वर्षानंतर याचाच अर्थ +6. त्याच्यानंतर +6. 6 वर्षानंतर त्यांचं गुणोत्तर आपल्याला किती मिळते, 7 ला 3. या पद्धतीने आपल्याला x ची किंमत काढता येईल. आता याच्यामध्ये क्रॉस मल्टिप्लाय केला आपण तर काय होईल, 3x अधिक 6 गुणिला
काय करता येईल 3 बरोबर काय होईल तर 7 गुणिला काय होईल x अधिक 6 याच्यावरून आपल्याला x ची किंमत काढता येईल. मग 3 तिरिक 9x अधिक sin तिरिक 18 बरोबर 7x अधिक काय होईल sin 7 42 9x आणि 7x याच्यावरून आपल्याला x काढता येईल 9x वजा 7x बरोबर काय होईल तर 42 हा इकडे जाईल याचा अर्थ वजा होईल म्हणजे 18 मग 9x मधून 7x गेले काय उरले 2x 42 मधून जर 18 गेले तर या ठिकाणी काय उरले तर त्या ठिकाणी उरले आपलं 12तून 8 गेले 4 आणि या ठिकाणी 3 मधून 1 गेलं काय 2 या ठिकाणी 24 उरला याचाच अर्थ x बरोबर 24 भागीला 2 याचाच अर्थ काय येईल तर x ची किंमत येईल आपल्याला 12. मग या ठिकाणी काय विचारलेलं आहे तर त्यांचे आजीचे वय किती मग या ठिकाणी आईचं वय होतं 3x याचाच अर्थ 3 गुणिला 12 म्हणजेच आईचं वय होईल 36 वर्ष. मुलीचं वय होतं x x म्हणजेच काय तर 1 गुणिला 12 याचाच अर्थ 12 वर्ष म्हणजेच आई आणि मुलगी यांचं वय असेल 36 आणि 12 म्हणजे पर्याय क्रमांक 4 हा काय असेल आपला योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न बघा. पुढील प्रश्न विचारलेला आहे यवतमाळ पोलीस चालक शिपाई भरती 2024 ला मित्रांनो जर व्हिडिओ आवडत असेल तर नक्की एकदा लाईक करा आपल्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. चला पाहूयात आपण पुढील प्रश्न. श्रद्धाचे वय गीताच्या वयाच्या तिप्पट आहे दोन्हीच्या वयाची बेरीज 60 वर्ष आहे तर श्रद्धाचे आजचे वय किती असा प्रश्न आहे. या ठिकाणी 2 मुली आहेत एक आहे श्रद्धा आणि दुसरी आहे गीता. प्रश्नामध्ये दिल्याप्रमाणे तुम्हाला त्या ठिकाणी मानायचं आहे श्रद्धाचे वय गीताच्या वयाच्या तिप्पट आहे याचा अर्थ गीताचं वय म्हणा x तर श्रद्धाचं वय होईल 3x. त्यांच्या दोघांच्या वयांची बेरीज म्हटलं तुम्ही तर या ठिकाणी गीता श्रद्धा अधिक गीता दोघांच्या वयाची बेरीज किती दिलेली आहे 60 वर्ष दिलेली आहे. मग श्रद्धाचं वय होईल 3x आणि गीताचं वय x याचाच अर्थ 3x अधिक x बरोबर काय लिहिता येईल आपल्याला 60 लिहिता येईल. याला जर आपण सोडवलं तर 3x अधिक x म्हणजे 4x बरोबर 60 याचाच अर्थ x बरोबर 60 डिवायडेड बाय 4 4 1 4 15 चौक 60 याचा अर्थ x बरोबर आपल्याला काय मिळालं 15 मिळालं. मग x ची किंमत तुम्हाला मिळालेली आहे तर याच्यावरून आपल्याला श्रद्धाचं वय काढता येईल. मग 3 गुणिला x ची किंमत 15 याचाच अर्थ श्रद्धाचं वय होईल 45 वर्ष आणि गीताचं वय ऑलरेडी काय आहे तर x वर्ष आहे म्हणजे या ठिकाणी 15 वर्ष. प्रश्न कोणाचा विचारलेला आहे श्रद्धाचे आजचे वय किती मग श्रद्धाचे आजचे वय या ठिकाणी काय होईल तर 45 वर्ष होईल. मग या ठिकाणी 45 वर्ष आणि 15 वर्ष दोघांचं वय 60 वर्ष तर या पद्धतीनं मला वाटते ऑप्शन मध्ये मिस्टेक झालेली आहे या ठिकाणी 45 वर्ष हे काय असेल आपलं योग्य उत्तर असेल तर त्या पद्धतीनं तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. पुढील प्रश्न बघा. पुढील प्रश्न आहे 3 भावाच्या आजच्या वयाची बेरीज 42 वर्ष आहे 10 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर काय दिलेलं आहे तर 1 ला 2 ला 3 असे होते तर लहान भावाचे आजचे वय विचारलेलं आहे. मग या ठिकाणी जर आजच्या वयाची बेरीज आजच्या वयाची बेरीज किती आहे तर आजच्या वयाची बेरीज दिलेली आहे या ठिकाणी 42 वर्ष किती दिलेली आहे 42 वर्ष दिलेली आहे. 10 वर्षापूर्वी काय दिलेलं आहे 10 वर्षापूर्वी त्यांचं गुणोत्तर दिलेलं आहे काय दिलेलं आहे गुणोत्तर दिलेलं आहे 1 ला 2 ला 3 याचा अर्थ 10 वर्षापूर्वी त्यांचं वय मानू आपण x त्याच्यानंतर 2x आणि त्याच्यानंतर 3x. पण 10 वर्षापूर्वी जर आपण पाहिलं तर एकाचे 10 वर्ष याचा अर्थ 3 लोकांचे 30 वर्ष ही काय असेल 30 वर्षांनी कमी असेल. मग आजचं वय आहे यांचं 42 मग 10 वर्षाचे वय आपण 30 वजा केलं तर 10 वर्षाच्या पूर्वी 10 वर्षापूर्वी त्या तिघांचं काय मिळेल आपल्याला एकूण वय मिळेल. मग 10 वर्षापूर्वी तिघांचं वय काय असेल तर 42 मधून 30 गेले तर एकूण असेल 12 वर्ष
मग 12 वर्षानुसार आपल्याला हे गुणोत्तर दिलेलं आहे. मग ह्या तिघांच्या वयाची बेरीज याचा अर्थ x अधिक 2x अधिक 3x बरोबर आपल्याला काय लिहिता येईल? 12 वर्ष लिहिता येईल. 3 आणि 3 6x बरोबर 12 याचाच अर्थ x बरोबर काय असेल? तर x बरोबर 12 भागीला 6 म्हणजे या ठिकाणी 2 काय निघाली? वय निघाली. याचाच अर्थ लहानाचं वय 2 वर्ष या ठिकाणी म्हणू शकतो आपण. या ठिकाणी मधल्या व्यक्तीचे वय 2 गुणिला 2 म्हणजे या ठिकाणी 4 वर्ष म्हणू शकतो आणि या ठिकाणी 3 गुणिला 2 याचाच अर्थ 6 वर्ष ही काय असेल तर 10 वर्षापूर्वी त्यांची वेगवेगळं वय असेल. आता या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे, लहान भावाचे आजचे वय किती? जर लहान भावाचे आजचे वय जर हे समजा 10 वर्षाच्या अगोदरचे वय हे 2 वर्ष असेल तर आजचे वय म्हणजे किती? तर 10 अधिक 2 म्हणजे टोटल किती होईल? 12 वर्ष. तर या पद्धतीनं पर्याय क्रमांक 3 12 वर्ष हा काय असेल आपलं उत्तर असेल. नंतरचा प्रश्न बघा. नंतरचा प्रश्न आहे, संजयपेक्षा नितीन 3 वर्षांनी मोठा आहे. संजयचे वय किरणच्या वयाच्या दुप्पट आहे. जर तिघांच्या वयाचे एकूण बेरीज 103 असेल तर नितीन किती वर्षाचा आहे? असा प्रश्न विचारलेला आहे. या ठिकाणी 3 लोक आहेत. एक आहे संजय, त्याच्यानंतर दुसरा आहे नितीन, त्याच्यानंतर तिसरा व्यक्ती आहे कोण? तर किरण. या ठिकाणी 3 लोक आहेत. तीनही लोकांचं प्रमाण त्या ठिकाणी वेगवेगळं आहे किंवा मग पट वेगवेगळी आहे. संजयचे वय किरणच्या वयाच्या दुप्पट आहे. मग या ठिकाणी तुम्ही किरणचं वय x माना तर संजयचं वय काय होईल? तर ते होईल 2x. मग संजयपेक्षा नितीन हा 3 वर्षांनी मोठा आहे. मग संजयचं वय 2x 3 वर्षांनी मोठा आहे याचा अर्थ 2x + 3 ही काय होईल? तर नितीनचं वय होईल. मग याच्यानुसार जर पाहिलं तिघांच्या वयाची एकूण बेरीज म्हणजेच या ठिकाणी 2x अधिक 2x अधिक 3 अधिक x बरोबर तिघांच्या वयाची बेरीज काय दिलेली आहे? तर 103 आहे. मग या ठिकाणी 2x 2x 4x आणि 1 काय होईल? 5x बरोबर 103 मधून हे वजा करू आपण. 103 वजा 3 याचाच अर्थ 5x बरोबर काय होईल? तर 100 होईल. मग याच्यानुसार जर पाहिलं तर x बरोबर 100 भागीला 5 5 1 5 20 पंचे 100 याचाच अर्थ या ठिकाणी x बरोबर काय मिळालं आपल्याला? 20 मिळालं. मग या ठिकाणी नितीन किती वर्षाचा आहे? मग नितीनचं वय या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे. म्हणजे नितीनचं वय आहे 2x अधिक 3 याचाच अर्थ x ची किंमत काय निघाली? तर 5 निघाली. सॉरी 20 निघाली. मग या ठिकाणी आपल्याला काय लिहिता येईल? तर या ठिकाणी आपल्याला 20 अधिक काय होईल? 3 मग 20 दुनी 40 प्लस 3 याचा अर्थ नितीनचं वय किती असेल? तर त्या ठिकाणी 43 वर्ष ही कुणाचं वय असेल? नितीनचं वय असेल. प्रश्न विचारलेला आहे नागपूर कारागृह सिपाही भरती 2024 ला. तर याचं पर्याय क्रमांक 4 43 वर्ष हा काय असेल आपलं उत्तर असेल. पुढील प्रश्न बघा. पुढील प्रश्न आहे, अमर व अकबर यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 6 ला 9 आहे. त्यांच्या वयाचा गुणाकार या ठिकाणी 216 वर्ष आहे. तर अमरचे आजचे वय किती? मग या ठिकाणी 2 व्यक्ती आहेत. एक आहे अमर आणि दुसरा आहे त्या ठिकाणी अकबर. या दोनही व्यक्तींचं वयाचं गुणोत्तर दिलेलं आहे 6 ला 9. म्हणजे या ठिकाणी आपण मानू शकतो की अमरचं आजचं वय किती आहे? 6x आणि अकबरचं किती आहे? 9x. त्यांच्या वयाचा गुणाकार तुम्हाला दिलेला आहे. गुणाकार म्हणजे 6x गुणिला 9x बरोबर काय होईल? तर त्या ठिकाणी दिलेलं आहे 216. मग या ठिकाणी जर पाहिलं गुणाकार केला तर 9 सक 54 x इंटू x म्हणजे x वर्ग बरोबर काय होईल? 216. मग याच्यावरून आपल्याला x ची किंमत काढता येईल. मग x वर्ग बाहेर काढा. मग या ठिकाणी 216 डिवायडेड बाय काय होईल? 54. मग या ठिकाणी 54 एक 54 54 चौक काय होईल? 216 म्हणजेच x वर्ग बरोबर काय मिळालं आपल्याला? 4. आपल्याला किंमत पाहिजे x ची. मग 4चं वर्गमूळ घ्या.
तर 4चं वर्गमूळ असेल 2. याचा अर्थ x बरोबर काय मिळालं आपल्याला? 2 मिळालं. तर अमरचे आजचे वय विचारलेलं आहे. मग अमरचे आजचे वय विचारलेलं आहे, तर अमरचं गुणोत्तर काय आहे? 6x. याचाच अर्थ 6 गुणिले 2 म्हणजेच या ठिकाणी काय म्हणता येईल? तर 6 दुनी 12 वर्ष हा काय निघाला? तर अमरचे वय निघालं. पर्याय क्रमांक 1 मध्ये आपल्याला उत्तर दिलेला आहे. तर या पद्धतीने आपण या ठिकाणी वयवारी या घटकावरचे प्रश्न विश्लेषण पाहत आहोत. हा प्रश्न विचारलेला आहे नंदुरबार पोलीस शिपाई भरती 2024 ला. चला पाहूयात आपण पुढील प्रश्न. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, 3 व्यक्तींच्या वयाची सरासरी 28 वर्ष आहे आणि त्यांचं वय अनुक्रमे 3 ला 4 ला 7 या प्रमाणात आहेत. तर सर्वात लहान व्यक्तीचे वय किती? मग या ठिकाणी 3 व्यक्तींच्या काय दिलेलं आहे? 3 व्यक्तींच्या वयाची सरासरी या ठिकाणी दिलेली आहे. मग 3 व्यक्तींच्या वयाची सरासरी दिलेली आहे. तर या ठिकाणी आपल्याला त्या तिघांचं एकूण वय काढता येईल. मग एकूण वय म्हटलं तर काय होईल? 3 गुणिले सरासरी काय दिलेला आहे? तर 28 दिलेला आहे. मग 8 तिरिक 24, 2 3 दुनी 6, 6 आणि 2 म्हटलं तर या ठिकाणी 8 म्हणजे तिघांच्या एकूण वयाची बेरीज होईल 84. त्यांच्या वयाचं अनुक्रमे काय दिलेलं आहे? प्रमाण दिलेलं आहे. 3 ला 4 ला 7 याचाच अर्थ लहानाचं वय मानू आपण 3x, मधल्या मुलाचं वय मानू 4x आणि मोठ्याचं मानू आपण 7x. त्या तिघांचं जर तुम्हाला त्या ठिकाणी दिलेलं असेल म्हणजे 3x अधिक 4x अधिक 7x ही तिघांची एकूण बेरीज आपल्याला 84 मिळाली. याचा अर्थ 84. मग 4 आणि 3 7, 7 आणि 7 14x बरोबर आपल्याला काय म्हणता येईल? 84. मग x बरोबर 84 भागीला 14. मग 14 एक 14, 14 सक 84. याचाच अर्थ x बरोबर आपल्याला काय म्हणता येईल? 6 म्हणता येईल. जर x ची किंमत आपण त्याच्या प्रमाणामध्ये ठेवलं, लहानाचं वय 3 गुणिले x आहे, x ची किंमत 6 याचाच अर्थ 18 वर्ष. मग मधल्या व्यक्तीचं वय म्हटलं तर 4 गुणिले 6 याचा अर्थ 24 वर्ष आणि मोठ्याचं 7 गुणिले 6 याचा अर्थ 42 वर्ष. आपल्याला प्रश्न विचारलेला आहे लहान व्यक्तीचं वय किती? मग लहान व्यक्तीचं वय आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये काय दिलेलं आहे? तर 18 दिलेलं आहे. तर या पद्धतीने आपण आज वयवारी या घटकावरचे 2024 ला आलेले सगळे प्रश्न या ठिकाणी पाहिलेले आहेत. तर जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एकदा लाईक करा. आपल्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. चला भेटूयात आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.